नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अनेक प्रकारच्या पदासाठी पदभरती केली जाणार आहे। त्या संदर्भाची माहिती या ठिकाणी सभागृहामध्ये आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे किंवा दिलेली आहे। तर नेमके किती पदांची जाहिरात असणार आहे, त्याची पात्रता काय आहे, वेतन श्रेणी काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पॅटर्न काय आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कशा पद्धतीने प्रोसेस असते किंवा कशा पद्धतीने निवड पद्धत असते, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता यामधला महत्त्वाचा एक प्रश्न होता जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत, तो एकनाथ खडसे यांनी विचारला होता की त्या जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क की कर्मचारी कमी आहे, त्यामुळं या ठिकाणी अवैध दारू वाहतूक होते, ह्या सगळ्या गोष्टी। आता याला या ठिकाणी उत्तर म्हणून काय आहे की सुनीत्रा पवार यांनी या ठिकाणी उत्तर दिलं की जळगाव जिल्ह्यासाठी जे पदं आहेत 86 पदं मंजूर आहेत, त्यापैकी 51 पदं आहेत, म्हणजे बाकी जे आहेत या ठिकाणी काय आहेत की अजूनही भरण्यात आलेले नाहीत, परंतु 51 पदं आहेत हे सांगण्यात आले। आता यामधला महत्त्वाचा या प्रश्नाचा उत्तरामधला महत्त्वाचा भाग जो आहे तो काय आहे या ठिकाणी की दिनांक 31 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे 1232 म्हणजे 1232 नवीन पदे निर्माण करण्यात आली असून सदर पदे या ठिकाणी भरण्याची कारवाई करण्यात येत आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे, 1235 पदांची ही जाहिरात येणार आहे। मग आता ही कोणकोणत्या पदाची जाहिरात असू शकते, बरोबर, तर याबद्दल आपण इथं चर्चा करू। आता यासाठी आपण रेफरन्स म्हणून 2023 ची ही जी जाहिरात आहे त्याचा आपण या ठिकाणी ही इमेज घेतलेली आहे 2023। हे तुमच्या फक्त रेफरन्ससाठी की अभ्यासक्रम काय असतो, प्रोसेस कशी असते, वेतन श्रेणी या सगळ्यासाठी। आता यामध्ये पदे कोणते असतात, एक तर लघु लेखक असतो, त्यानंतर लघु टंक लेखक असतो, त्यानंतर जवान आहे आणि वाहन चालक आहे आणि चपराशी, असे 5 पोस्टसाठी 5 पदासाठी या ठिकाणी ही जाहिरात येत असते। आता यामध्ये जर आपण वेतन श्रेणी पाहिलं तर लघु लेखक जो आहे यामध्ये S15 मध्ये आहे 41,800, तर 1,32,300 त्याचं पेमेंट असतं। त्यानंतर लघु टंक लेखक आहे S8 25,500 ते 81,100। त्यानंतर जवान आहे या ठिकाणी जवान आणि वाहन चालक जवान हे दोन्हीही याची पेमेंट हे सेम आहे, S7 आहे, म्हणजे 21,700 ते 69,100 आहे। त्यानंतर चपराशी आहे तो S1 मध्ये आहे 15,000 ते 47,600। असं या ठिकाणी हे वेतन श्रेणी आहे की ज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पेमेंट दिलं जातं। तर नेमकं या पदाचं, मग आता तुम्हाला या पदासाठी कोण पात्र असतं, क्वालिफिकेशन काय, शैक्षणिक अर्हता काय आहे हे जर पाहिलं आपण तर लघु लेखक आहे यामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, म्हणजे याचा अर्थ काय आहे या ठिकाणी बाकी 10वीचं सर्टिफिकेट 10वी पास असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमची मराठी 30 आणि इंग्लिश 40 या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये एक तर मराठी 30 किंवा या ठिकाणी इंग्रजी जी आहे या ठिकाणी 40, म्हणजे मराठी किंवा या ठिकाणी इंग्लिश पैकी कोणतीही एक जे आहे तुम्हाला या ठिकाणी टायपिंग असणं गरजेचं आहे। ओके, मराठी किंवा इंग्लिश पैकी। त्यानंतर लघु टंक लेखक आहे, ह्यासाठी सुद्धा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच या ठिकाणी 10वी असणं गरजेचं आहे। त्यामध्ये सुद्धा मराठी किंवा या ठिकाणी इंग्रजी टायपिंग असणं अनिवार्य आहे, मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एक टायपिंग असणं गरजेचे आहे। त्यानंतर जवान जो आहे तर हा जो आहे हा या ठिकाणी 10वी पास असणं गरजेचं आहे, राज्य उत्पादन शुल्क। त्यानंतर या ठिकाणी वाहन चालक जवान तो 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे परवाना असणं गरजेचं आहे, ठीक आहे। आणि चपराशी जो आहे तो या ठिकाणी 10वी पास असणं गरजेचं आहे, म्हणजे याचा अर्थ काय, जे 10वी झालेली आहे किंवा या ठिकाणी जे 10वी पास आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकतात। त्यानंतर आता याचा अभ्यासक्रम काय आहे, त्यामध्ये लघु लेखक जो आहे या ठिकाणी निम्न श्रेणी आणि त्याचबरोबर लघु टंक लेखक आणि जवान या तिन्ही पदासाठी या ठिकाणी जी परीक्षा होते त्यामध्ये एक तर बुद्धिमापन चाचणी आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान आहे, मराठी आणि इंग्रजी आहे। ओके, तर हे प्रश्न असणार। आता यामध्ये मराठी आणि इंग्रजी जे आहे हे सामान्य अध्ययन किंवा या ठिकाणी बुद्धिमापन चाचणी आणि हे सामान्य अध्ययन या दोन्हीमध्ये या ठिकाणी 30-30 मार्क असणार आहेत। एकूण प्रश्न 30-30, म्हणजे
बुद्धिमापन चाचणीचे 30 प्रश्न असतील, बरोबर. त्यानंतर सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न, मराठी 30 आणि इंग्रजी 30. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही 120 गुणांची परीक्षा, 120 प्रश्न इथं असणार आहेत आणि 1 तास 30 मिनिटं म्हणजे 1.5 तास या ठिकाणी ह्याला टाइम असणार आहे. MCQ पॅटर्नमध्ये ही परीक्षा असेल. त्यानंतर या ठिकाणी वाहन चालक जो आहे त्यासाठी या ठिकाणी 30 बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी हे असणार आहे. आता यामध्ये हे 30 मार्क सेम बुद्धिमापन आणि सामान्य ज्ञान असतील. त्यानंतर या ठिकाणी मराठी 30 आणि या ठिकाणी इंग्रजी 30. इथं सुद्धा 120 मार्काची ही परीक्षा असेल. सेम टायमिंग आहे 1.5 तास. त्यानंतर चपराशी जो आहे तर यासाठी बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. आता यामध्ये मराठी आणि इंग्रजी आहे हे 50-50 मार्क असतील आणि त्यामध्ये बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान हे किती आहे 50-50 मार्क म्हणजे 200 मार्काची ही परीक्षा असणार आहे. 200 गुण 200 मार्क चपराशासाठी असणार आहे, बरोबर. त्यानंतर आता याच्यामध्ये विषय बुद्धिमापन चाचणी आहे, सामान्य ज्ञान, ओके. त्यामध्ये भूगोल असेल, त्यानंतर इतिहास आहे, भूगोल इतिहास, त्यानंतर या ठिकाणी पॉलिटी आहे, विज्ञान आणि चालू घडामोडी आहे, मराठी आणि इंग्रजी. तर हा काय आहे त्यांचा सिलेबस आहे. आणि त्यानंतर परीक्षेचे टप्पे या ठिकाणी जवान, राज्य उत्पादन शुल्क, लेखी परीक्षा असणार आहे 120 गुणांची लेखी परीक्षा. त्यानंतर शारीरिक चाचणी 80. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही परीक्षा असेल 200 मार्काची, एकूण 200. त्यानंतर या ठिकाणी जवान, वाहन चालक जो आहे तो 120 आणि 80 म्हणजे ही सुद्धा 200 गुणांची असणार आहे. त्यानंतर चपराशी जो आहे ही लेखी परीक्षा असणार आहे फक्त यामध्ये 200 मार्काची. आणि लघुलेखक व लघु टंकलेखक जे आहे लेखी परीक्षा आहे 120 मार्काची आणि या ठिकाणी की लघु लेखन म्हणजे टायपिंग आहे 80 मार्कासाठी. अशी एकूण 200 मार्कासाठी ही परीक्षा असणार आहे. तर हे झालं या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्काच्या येणाऱ्या जाहिरातीच्या बाबतीत महत्त्वाची अपडेट. तर यामध्ये आता जे आपण राज्य उत्पादन शुल्क बघितलं त्याचा सुद्धा सिलेबस या ठिकाणी ह्या बॅचमध्ये आपला पूर्ण होणार आहे. तर हे आहे संपूर्ण सरळ सेवेची बॅच ज्यामध्ये 1499 रुपयामध्ये संपूर्ण सिलेबस, सर्व प्रकारच्या परीक्षेचा सिलेबस इथं आपण कव्हर करतो. यामध्ये सर्व फॅकल्टीचे लेक्चर्स, डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत, नोट्स आहेत, त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज इथून प्रोव्हाइड केली जाते, त्याचबरोबर तुम्हाला पर्सनल मेंटरशिप सुद्धा अवेलेबल आहे. तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि यावर विविध प्रकारचे कोर्सेस, सर्व प्रकारचे कोर्सेस आपल्याला इथं उपलब्ध आहेत. जर काही क्युरी असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या ठिकाणी व्हॉट्सॲप करू शकता. त्याचबरोबर या लेक्चरची जी PDF आहे किंवा अपडेटसाठी आपल्याला आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे डायरेक्शन अकॅडमी हे तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी खाली लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून इमिडिएटली जॉईन करायचं आहे. तो व्हिडिओ कसा वाटला, काही क्युरी असेल तर जरूर लिहा किंवा तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.